त्यांनी आपली काय भेट म्हणून मागितली का मीटिंग मध्ये? प्लीज, भेटीपूर्वी एक बैठक झाली अधिकाऱ्यांबरोबर, काय नक्की मुख्य त्यांची बैठक झाली नाही. भेट झाल्यानंतर मी तुम्हाला ब्रीफिंग देतो. मतदारांची जी नावं वगळण्यात आलेली त्या संदर्भात भेट झाल्यानंतर आपल्याला काय बोलायचं मी कृपया बोलतो. पहिल्यांदा एवढे सगळे नेते एवढे मोठे नेते येणार थोडा साईड स्वतः मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत चोक्कलिंगम, त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले आणि आता ही थेट दृश्य बघतोय. राज ठाकरे उद्धव ठाकरे मंत्रालयात दाखल होत असतानाची दृश्य समोर आलेली आहेत आणि अगदीच आपण बघतोय काही मिनिटातच हे सगळेजण शिवालयापासून पोहोचलेले आहेत, मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि आता सगळे एकत्रितरित्या एक निवेदन देणार आहेत आणि निवडणूक मुख्य अधिकारी जे आहेत ते चोक्कलिंगम यांच्यापर्यंत ते जाणार आहेत आणि सगळे निवडणूक आयोग आताच्या घडीला सरकारची एक शाखा म्हणून काम करते. स्वायत्तता वगैरे ह्या सगळ्या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, पण जनतेसमोर सुद्धा या गोष्टी आल्या पाहिजे ना. किमान आता हे तुमचं दुसरं शिष्टमंडळ नेमकं कुठे चाललंय? हे राज्य निवडणूक आयोगाकडे चाललंय. अगदीच आपण पाहतोय की शिष्टमंडळ आता राज्य निवडणूक आयोगाकडे जात आहे आणि निवेदन जे आहे ते निवेदनाची प्रत ते त्यांच्याकडे देणार आहेत. गौरव सावज, जाधव, NDTV मराठी, मुंबई. एकीकडे भाजपवरती जोरदार टीका केली जाते आणि निवडणूक आयोगावरती सुद्धा ताशेरे ओढले जात आहेत आणि आता निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व्हावी यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा घेऊनच विरोधक एकवटलेले आहेत. इथे दृश्य आपण बघतोय मंत्रालयामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित आलेले आहेत. आदित्य ठाकरे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि माध्यमांच्या गराड्यामधून हे ठाकरे बंधू आज जातानाची ही दृश्य. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत आणि जे निवेदन तयार केलेलं आहे त्या निवेदनावरती या सर्वच प्रमुख नेत्यांनी स्वाक्षरी केलेली आहे. हेच निवेदन दिलं जाणार आहे जेणेयोगे आगामी काळातल्या निवडणुका या पारदर्शी पद्धतीनं व्हाव्यात. या निवडणुकांमध्ये कोणताही बोगस कारभार होऊ नये, बोगस मतदार असू नयेत यासाठीची सगळी काळजी घेतली जावी असे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका असू देत, या सगळ्या निवडणुका पारदर्शी पद्धतीनं पार पडाव्यात ही प्रमुख मागणी घेऊन आपण बघतोय राज ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सध्या इथे पोहोचलेले आहेत. तसंच काहीच वेळात इथे शरद पवार हे देखील पोहोचणार आहेत. तसंच बाळासाहेब थोरात, खासदार वर्षा गायकवाड असे महाविकास आघाडीतले सर्व महत्त्वाचे नेते आणि आता त्यांच्या जोडीला राज ठाकरे असे सर्वच महत्त्वाचे नेते उपस्थित झालेले आहेत. इथे दृश्य आपण बघतोय अशा पद्धतीनं एक वज्रमूठ केलेली आहे आणि विरोधक एकत्रितरित्या एकवटलेले आहेत. केवळ विरोधकच नव्हे तर सर्व पक्षीयांनी एकत्रित येत निवडणूक आयोगाला हे निवेदन द्यावं अशी मागणी ही प्रामुख्यानं करण्यात आलेली होती. आणि त्यानंतर आपण बघतोय एकाच लिफ्टमधनं राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे इथे पोहोचले आहेत आणि आता निवडणूक आयुक्तांची 7व्या मजल्यावरती भेट घेणार आहेत आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं निवडणुकीचा कारभार हा गोंधळाचा होतोय अशा स्वरूपाचा आरोप होतोय, वोट चोरी होती असा आरोप केला जातोय, या सगळ्यावरती पारदर्शकता आणावी आणि कोणत्याही पद्धतीनं हा कारभार हा अतिशय योग्य पद्धतीनं व्हावा. निवडणुका होत असताना त्याची वाढवलेली जी वेळ आहे त्यावरती सुद्धा यापूर्वी अनेकदा भाष्य करण्यात आलेलं होतं. ह्या वाढवलेल्या वेळेचा कुणाला फायदा झाला यावरनं सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. तर मतांमध्ये असणारा फरक यावरूनही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते आणि त्यावरूनच आपण बघतोय हे सगळे प्रश्न एकत्रित या निवेदनामध्ये मांडण्यात आलेले आहेत आणि सध्या हे सगळे महत्त्वाचे नेते दाखल झालेले आहेत. शरद पवार हे देखील या ठिकाणी पोहोचत आहेत तेव्हाची ही दृश्य बघतोय. शरद पवार आता मंत्रालयात दाखल झालेले आहेत तेव्हाची ही दृश्य आहेत. थेट मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत. शरद पवार हे सुद्धा या निवेदनावरती त्यांनी स्वाक्षरी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा निवडणुका या पारदर्शी पद्धतीनं व्हाव्यात यावरती यापूर्वी अनेकदा भाष्य केलेलं आहे. अनेक पत्रकार परिषदांमधनं त्यांनी यावरती बोट ठेवलेलं आहे आणि भाजपला सुद्धा काही स्वरूपात सवाल केलेले आहेत. एक प्रकारे निवडणूक आयोगाला आपल्या हातचं बाहुलं बनवलेलं आहे अशा स्वरूपाचा विरोधकांचा थेट आरोप आहे आणि त्यामुळेच या सगळ्या शिष्टमंडळामध्ये भाजप येणार नाही याची खात्री सुद्धा विरोधकांनी दिली आहे आणि हे सगळे विरोधक मात्र एकवटले, त्यात महाविकास आघाडी आणि आता राज ठाकरे हे देखील आहेत. अधिक माहिती आपण घेतोय देवेंद्र कोलटकर यांच्याकडनं. देवेंद्र, 7व्या मजल्यावरती उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पोहोचलेत का? अगदी काही वेळामध्ये महाविकास आघाडी असेल, दोन्ही ठाकरे बंधे असतील यांचं शिष्टमंडळ जे आहे ते निवडणूक आयुक्त, निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी पोहोचत आहे. 7व्या माळ्यावरती मंत्रालयातलं ही भेट पार पडणार आहे. या भेटीसाठी आणि शिष्टमंडळाचं
निवेदन स्वीकारण्यासाठी निवडणूक अधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत. आता महाविकास आघाडीमधील नेते मंडळी देखील मंत्रालयात पोहोचलेली आहे. मुख्य नेते मंडळी देखील अगदी काही वेळामध्ये पोहोचतील आणि निवडणूक आयुक्त असतील, अधिकारी असतील यांच्यासोबत चर्चा करतील. त्यांचे जे काही आक्षेप आहेत ते समोर मांडतील आणि निवेदन देतील. प्रामुख्याने बोगस मतदान असेल, मतदार यादीतील घोळ असेल किंवा पारदर्शक पद्धतीने निवडणुका पार पडाव्या या सगळ्या प्रमुख मागण्यांना घेऊन हे सगळं शिष्टमंडळ जे आहे ते मंत्रालयामध्ये दाखल होत आहे आणि निवडणूक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. नक्कीच. मात्र आपण बघतोय की सध्या ठाकरे बंधू जे आहेत ते इथे पोहोचलेले आहेत आणि इथे जी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छायाचित्र आहे त्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते जाताना आपण पाहतोय. मुळात अशा पद्धतीनं ही टायमिंग साधण्याचा प्रयत्न जो केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण विरोधकांची ही एकजूट आणि ठाकरे बंधूंची वज्रमूठ असा सगळाच एक प्रकारचा आपण बघतोय की ही थेट दृश्य ज्या वेळेला हे ठाकरे बंधू मंत्रालयात दाखल झाले तेव्हाची आहेत आणि अधिक माहिती आपण घेणार आहोत. जुई जाधव आपल्यासोबत आहे. जुई, अशा पद्धतीनं ठाकरे बंधूंनी एकत्रित येणं आणि पुन्हा महाविकास आघाडी सुद्धा तिथे असणं ही अतिशय जमेची बाजू आहे सर्वच विरोधकांसाठी. ही विरोधकांसाठी ही चांगली जमेची बाजू आहे, कारण का वजन जे आहे या सर्व लोकांनी एकत्रित बांधली आहे ते निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये. कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जो काही मतचोरीचा मुद्दा उपस्थित झाला किंवा मतदार यादी वाढली, तो जो घोळ झाला, यासाठी सगळ्याचा विरोध करत आता इथे सगळे विरोधक आहेत ते पत्र आहेत आणि आपण पाहतो की निवडणूक अधिकारी आहेत आणि त्यांच्याशी पत्रव्यवहार करत आहे. ती जी पत्राची प्रत आहे ती एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे की नेमकं त्या पत्रामध्ये काय काय मुद्दे आहेत आणि सगळ्यांचं जे पत्र आहे ते देखील आपल्याकडे आलेलं आहे. आपण पाहतो की त्या पत्रामध्ये ते देखील नमूद केलेलं आहे अशा पद्धतीने आणि निवडणूक पारदर्शकता त्यातील त्रुटी दूर करण्यासंदर्भातच त्यांनी जे आहे या पत्रामध्ये नमूद केलं आहे. आपण पाहतो की आपण बघतोय की हे एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेलं पत्र आहे जे विरोधकांनी एकत्रितरित्या तयार केलेलं आहे आणि यावरती सगळ्यांच्या स्वाक्षऱ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पत्राद्वारे विरोधकांनी आयोगाकडे काही महत्त्वाच्या मागण्या केलेल्या आहेत आणि निवेदन सादर करण्यापूर्वीच आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीच्या हाती हे पत्र आलेलं आहे. या सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज ठाकरे यांची सुद्धा आपल्याला इथे स्वाक्षरी पाहायला मिळते आणि अधिक या संदर्भात माहिती देते आमची प्रतिनिधी जुई जाधव. जुई, आपल्या हाती विरोधक आहे त्यांनी स्वाक्षरी केली आहे आणि महाविकास आघाडीची जी वज्रमूठ आहे ती त्यांनी बांधलेली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधामधला वोट चोरीचा मुद्दा असेल, मतचोरीचा मुद्दा असेल, या सगळ्यासाठी त्यांनी आवाज उठवला आणि जर पाहतो तर मग आजकाल महाविकास आघाडीचे शिष्ट आहेत ते दोन शिष्टमंडळ भेटीला गेलं होतं. एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाकडे आलेलं आहे आणि दुसरं शिष्टमंडळ हे मंत्रालयातील जे निवडणूक कार्यालय तिथे गेलेलं आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी नेत्यांनी जाऊन आपली जी निवेदनं आहे ती निवेदनं दिलेली आहेत आणि जे पाहतोय की आता थोड्याच वेळामध्ये या सगळ्यांकडून पत्रकार परिषदेचं देखील आयोजन केलं गेलं आहे. पत्रकार परिषद घेऊन जे काय ते निवेदनामधले मुद्दे आहेत किंवा जे काही आयुक्तांना मुद्दे आहेत हे स्पष्ट करणार आहेत आणि त्यासोबत आगामी राज्य संस्था निवडणुकीसाठी नेमका त्यांचं काही रणनीती आहे का किंवा त्यांची काही आपण म्हणू शकतो की प्लॅनिंग आहे का या सगळ्या संदर्भात देखील चर्चा करत. मात्र आता आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सगळेजण पत्रकार परिषदेसाठी देखील उपस्थित होणार आहेत आणि दाखल होणार आहेत. प्रज्ञा, नक्कीच. आणि या पत्राच्या माध्यमातून कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत, किती मुद्द्यांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आलेला आहे निवेदनामध्ये, याबद्दल थोडी माहिती देशील जेणे योगे निवडणूक आयोगावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यापूर्वी त्या प्रश्नांचा अर्थातच यात समावेश असेल. आपण पाहतोय प्रज्ञा की हे जे पत्र त्यांनी दिले आहे, निवेदन त्यांनी दिलं आहे त्यामध्ये स्पष्ट नमूद केलं आहे की गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था येत्या काही महिन्यामध्ये होणार आहे. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल राजकीय पक्षांनी आणि सामान्य माणसाच्या मनात खूप शंका निर्माण झाली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पत्र आहे तो वाढला आहे, मतदार जे आहेत ते वाढले गेले आहेत. लक्षात नवीन मतदार सुरू झाले आपण पाहतोय की हे जे सगळे मुद्दे आहेत, वोट चोरीचा मुद्दा झाला की वोट चोरी केली गेली होती, हे सगळे मुद्दे या पत्रामध्ये नमूद केले गेले आहेत आणि हे जे पत्र आहे ते निवडणूक आयुक्तांना देण्यात येणार आहे.
आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये हे जे गट आहे, ही जी शंका केली जात होती, ती शंका कुठे ना कुठेतरी खरी ठरू नये आणि पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी ह्याचाच समावेश पत्रात केलेला आहे. आणि हे पत्र आहे आता आयुक्तांना दिलं जात आहे. 2 शिष्टमंडळ आहेत, त्यामुळे 2 शिष्टमंडळ हे जे पत्र आहे, निवेदन आहे ते देत आहेत. प्रज्ञा. नक्कीच. आणि या निवेदनाच्या माध्यमातूनच काही सवाल उपस्थित करण्यात आलेले आहेत. खरं तर काँग्रेसच्या वतीनं सुद्धा अनेक महत्त्वाचे सवाल यापूर्वीच उपस्थित करण्यात आलेले होते आणि तशा स्वरूपात आपण बघतोय की विरोधकांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आणि येत्या काळातल्या निवडणुका या निपक्षपातीपणे व्हाव्यात आणि मतदारांचा जो घोळ होतो याद्यांमधनं तो होऊ नये यासाठीची सगळी खबरदारी घेण्याचा प्रयत्न या पत्राद्वारे करण्यात आलेला आहे का? आणि या पत्रामध्ये अंतर्भूत जे जे मुद्दे आहेत ते साधारण किती आहेत मुद्दे आणि त्यावर कशा पद्धतीने छाप सगळ्यात जास्त कोणाची पडलेली पाहायला मिळते का? कारण स्वतः अगदी शरद पवारांनी सुद्धा यापूर्वी अनेक मुद्द्यांना हात घातलेला होता. आपण पाहिलं तर मग काही विशेष मुद्दे आपण पाहिले. मग विधानसभा निवडणुकीचा केलेला आहे. विधानसभा निवडणूक ज्या अर्थी मतदान जे आहे, मतदानाची टक्के वाढली गेलेली आहे आणि वोट चोरीचा मुद्दा जो आहे तो देखील केला गेला आहे. विशेष म्हणजे वोट चोरीचा मुद्दा हा काँग्रेसचा मुद्दा आहे. त्याआधी काँग्रेसने वोट चोरीचा मुद्दा केला होता. काँग्रेसचे राहुल गांधी परिषद हे जे मुद्दे होते वोट चोरीचे ते उपस्थित काही सोबत पुरावेही दिले होते. मात्र त्यानंतर त्यांनी हा उपस्थित करण्यास सुरुवात केली. आता देखील आपण जर पाहिलं तर मग यामध्ये मुद्दे जे आहेत ते सर्व काँग्रेसचे आहेत की कशा पद्धतीने मतदानाचा टक्का वाढला आणि कशा पद्धतीने वोट चोरी झाली आणि ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत निवडणूक आयोगाच्या त्या देखील या त्रुटी यामध्ये त्याचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे विशेष म्हणजे काँग्रेसची भाषा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आपण जर पाहिलं तर मग मतदानाचा टक्का शेवटच्या काही तासांना वाढला आणि जी मतदार यादी आहे त्या मतदार यादीमध्ये देखील जास्तीत जास्त नागरिक हे आढळून आले. त्यामुळे हा जो मुद्दा होता काँग्रेसचा मुद्द्याच्या आधारावरच हे पत्रक तयार केलं गेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी विधानसभेची परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीचा आधारे हे पत्रक निवडणूक आयोगाला दिलं आहे की कशा पद्धतीने बोगस मतं जी आहेत ती तोडली गेली आणि विधानसभेमध्ये जाणून युतीला विजयी केलं गेलं. अशी परिस्थिती पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये येऊ नये करणार हे जे निवेदन देणार पुढे देणार आहे. नक्कीच. आणि जो आपण बघतोय की अनेक महत्त्वाचे मुद्दे हे यापूर्वी स्वतः राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले होते, त्याच पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेले होते आणि त्याचबरोबरीने शरद पवार यांनी सुद्धा उपस्थित केलेले मुद्दे होते. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई. आणि या सभागृहामध्ये आपण बघतोय सर्व नेते मंडळी एकत्रित बसलेले आहेत तेव्हाची इथे दृश्य आहेत. राज ठाकरे, उद्धव ठाकरे तसंच मिलिंद देशपांडे हे देखील इथे बसलेले आहेत.